आणि मग युग धर्म त्यामध्ये प्रकट होतो. आपल्याला माहिती आहे या 19व्या शतकामध्ये चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञानं ओरिजिन ऑफ स्पेसीज प्रकाशित केलं आणि माणसांचं विचार विश्व ढवळून काढलं. बायबलला त्यानं बाजूला सारलं. अर्थात यासाठी त्यानं मोठे परिश्रम केले होते. आपल्याला माहिती आहे त्याचं ते बीगल नावाचं जहाज, त्या जहाजातून तो 3 वर्ष फिरत होता आणि त्यानं फॉसिल्स जीवाश्म गोळा केले, माणसांचे, प्राण्यांचे, कीटकांचे, सगळ्यांचे नमुने गोळा केले आणि प्रचंड अभ्यास करून त्यानं हे पुस्तक सिद्ध केलं की माणूस हा बायबल सांगतं किंवा धर्म सांगतात त्याप्रमाणे परमेश्वरानं मोठ्या प्रेमानं निर्माण केलेला जीव नाही. एक पेशीय प्राणी अमिबा, त्याच्यातून उत्क्रांती होत होत मग अनेक पेशीय प्राणी आणि त्याच्यातून एका दिवशी म्हणजे एका युगात म्हणू आपण, माकड निर्माण झालं आणि त्या माकडातून उत्क्रांती होत होत आजचा मानव निर्माण झाला. जे अवयव फारसे वापरले गेले नाहीत ते नष्ट होत गेले. म्हणजे माणसालाही शेपूट होती, ती हळूहळू माकडहाड या स्वरूपात राहिली आणि निघून गेली. त्याची नख आधी प्रतिकाराला उपयोगी पडतील अशी होती, पण नंतर ती केवळ आज माहिती आपल्याला नेलपेंट लावण्यापुरती उरली. या पद्धतीचं जे सगळं त्याचं संशोधन, त्याच्यामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. आता अर्थात भक्त लोक असं म्हणू शकतील की हा जो एकपेशी अमिबा आहे तो परमेश्वराने निर्माण केला, तर मात्र आपण काही बोलू शकत नाही. पण हेही खरं आहे की अमेरिकेतल्या कित्येक शाळांच्या मध्ये आज सुद्धा डार्विनचा सिद्धांत शिकवला जात नाही. ती ज्याला आपण तौहीन म्हणतो, बायबलची किंवा परमेश्वराची तौहीन होईल, ब्लास्फेमस होईल असं मानलं जातं. तर हे भूगर्भशास्त्रज्ञांचं निसर्ग पृथ्वीबद्दलचं सगळं संशोधन हे पाहिल्यानंतर मग टेनिसन या सगळ्याचा विचार करून पुढच्या ओळी लिहितोय आणि मग त्याला निसर्गाबद्दल, म्हणजे जे परमेश्वरानं निसर्गाला सांगितलं की हा मानव मी पृथ्वीवर पाठवतो आहे, याची तू काळजी घे, नद्यांनो तुम्ही त्याला पाणी द्या, सूर्या तू त्याला प्रकाश दे, वगैरे वगैरे, हे काही खरं नाही. आणि शिवाय वर्ड्सवर्थनं त्याच सुरात सूर मिसळून म्हटलेलं होतं की निसर्गाकडे चला, निसर्गच आपला आई बाप गुरु सगळं काही आहे, शिक्षक तोच आहे, त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आणि तो दयाळू आहे, मायाळू आहे, अशा प्रकारचं वर्णन वर्ड्सवर्थनं केलेलं. त्याच्याबद्दल टेनिसननं मांडलं, सो केअरफुल ऑफ द टाईप. निसर्गाला अशी पर्वा आहे का की हे जे सर्व नमुने आहेत ते काळजीपूर्वक सांभाळले जावेत? नो. फ्रॉम स्कार्प्ड क्लिफ अँड क्वारीड स्टोन शी क्राईज. हे ज्या तुम्हाला दगडाच्या खाणी दिसतात, कडे तुटलेले दिसतात, त्यातून निसर्ग जणू काही बजावत असतो, गर्जना करून सांगत असतो, 1,000 टाइप्स आर गॉन, आय केअर फॉर नथिंग, ऑल शॅल गो. हजारो जीवजाती नामशेष झाल्यात आणि हे माहिती आहे आपल्याला. साधं ते बदकाचा प्रकार एक किंवा डायनोसॉर, डिप्लोडोकस, ब्रिटिश म्युझियम मध्ये सापळे पाहिल्यानंतर आपल्याला ही जाणीव होते, हे सगळे नष्ट झालेत. डायनोसॉरचा प्रचंड आकार, मॅमथ, हे सगळ्या जाती नष्ट झाल्यात. मला कोणाचीच पर्वा नाही, सर्वच जातील असं निसर्ग बजावून सांगतो. तुम्ही असं समजू नका की मी तुमच्यासाठी आहे, नाही, मी तटस्थ आहे. आणि आपल्याला माहिती आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, जे टिकून राहणार नाहीत ते नष्ट होतील,
आणि ते तर आपल्याला मानवाचा इतिहास अभ्यासताना जाणवतच. आणि मग त्याची ही क्लासिक फ्रेज आहे, नेचर रेड इन टूथ अँड क्लॉ. इकडं वर्ड्सवर्थनं इतकं गोड गोड त्याचं स्वरूप मांडलं, फुलं, चंडोल, ल्युसीची कविता लिहिली वर्ड्सवर्थनं, किती निसर्गाच्या सहवासात असल्यामुळे किती पवित्र शुद्ध राहिली. या सगळ्यावर टेनिसन आत्ता प्रतिक्रिया देतोय. त्या निसर्गाचे रक्तानं माखलेले दात आणि नख्या परजत त्याच्या विक्राळ आरोळ्या घुमतात. श्रीक्ड अगेन्स्ट दिस क्रीड, की हे या पंथाच्या विरुद्ध निसर्ग आरोळी देऊन सांगतोय, दाऊ मेकेस्ट दाइन अपील टू मी, तू मला प्रार्थना करशील, आय ब्रिंग टू लाईफ, आय ब्रिंग टू डेथ. मी जीव निर्माण करतो हे खरं आहे, पण त्याचबरोबर मी तो मारतो. द स्पिरिट डज बट मीन द ब्रेथ. माझ्यासाठी हे तुम्ही आत्मा म्हणा, मन म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, माझ्यासाठी तो केवळ एक श्वास आहे. आणि आपली अशिक्षित बहिणाबाई तेच म्हणाली होती ना, अरे जगणं मरणं एका श्वासाचं अंतर. तर त्याच पद्धतीनं टेनिसनचा निसर्ग सांगतोय, मला फक्त एक श्वास आहे, तो संपला की संपला बस. आय नो नो मोर. माझ्यासाठी त्याची किंमत याहून जास्त नाही. या सगळ्या क्रूरतेची जाणीव त्याला कशामुळे होतीये, तर माझा जिवलग मित्र अकाली मरण पावला. आणि त्या उत्क्रांती जशी मानवाची सजीवाची होत गेली, तशी निसर्गाची आपल्याला माहिती आहे. सगळं काही अशाश्वत आहे. द हिल्स आर शॅडोज, दे फ्लो फ्रॉम फॉर्म टू फॉर्म. आणि आपल्याला माहिती आहे हिमालयाच्या जागी महासागर होता, त्यातून हिमालय वर आला. आणि टेनिसनचा निसर्ग म्हणतोय की तो हिमालय पण एक दिवशी जाणार आहे. आपल्याला माहिती आज आपण जे खंड मानतो ती तशी रचना नव्हती. हे खंड एकमेकात मिसळले होते, कुठल्या तरी अडथळ्यांनी त्यांचे 2 भाग झाले, 3 भाग झाले वगैरे. हे सगळं निसर्गानं तटस्थपणानं केलेलं आहे. फॉर्म टू फॉर्म हे जे नवीन संशोधन झालेलं त्याची ही पडछाया आहे की काहीही शाश्वत नाही. अर्थात हे मात्र खरं आहे की हे घडायला प्रचंड काळ लागतो. म्हणजे आपल्या पुलंचा अंतू बर्वा जे काय परखडपणे म्हणतो की ब्रह्मदेवाच्या घड्याळाचा काटा सेकंदान ओलांडत नाही 1000 वर्ष झाल्याशिवाय. तशा पद्धतीनेच हे घडत गेलंय. हे काही 1000 किंवा 500 वर्षात नाही, पण ते तसंच आहे हे पण बजावून सांगायला पाहिजे. नथिंग स्टँड्स हे नवीन नाहीये. आपल्या हिंदू धर्माच्या तत्वज्ञानात अनादी अनंत वगैरे म्हटलेलंच आहे. किंबहुना हे सगळं जग म्हणजे माया आहे, अशाश्वत आहे. हे टेनिसननं नव्यानं सांगितलंय असं नाहीये, पण ते या संशोधनाच्या नव्या विज्ञानाच्या प्रकाशात आणि स्वतःच्या प्रचंड दुःखाच्या प्रकाशात तो हे व्याकुळपणे सांगतोय. दे मेल्ट लाईक मिस्ट, काहीही स्थिर नाहीये. सघन दणकट प्रदेश धुक्यासारखे वितळतील. आणि लाईक क्लाउड्स दे शेप देमसेल्स अँड गो. आपण पाहतो ढगांचे आकार सारखे बदलत असतात, तर तशा प्रकारे या सर्व काही फेनॉमेनन, या सगळ्या गोष्टींची रूप आणि आकार सतत बदलत बदलत नष्ट होणार आहेत. आणि इथं आपल्याला मला मुद्दाम आठवण करून द्यावीशी वाटते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ निबंधामधला अतिशय मुद्देसूद आणि ज्याला आदर्श निबंधाचं प्रारूप म्हणता येईल असा निबंध, मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव. त्यामध्ये सावरकरांनी दाखवून दिलंय माणूस ज्याला देव मानतो. आणि त्याची रचना इतकी सुंदर केली आहे त्यांनी. सुरुवातीला मनुष्याचा देव म्हणजे हा निसर्ग. त्यांनी म्हटलं बघा उन्हाळ्यात कसं यानं कलिंगड, मोगरा वगैरे निर्माण केलं की माणसाला सुख लाभावं, अशा पद्धतीनं ते इतकं रंगवलंय. आणि एका क्षणाला 180 अंशात बदलून सावरकर पुढे असं मांडतात की हा विश्वाचा देव वेगळा आहे, की ज्या ग्रीष्मामध्ये आपल्याला थंडीपासून ऊब मिळते असं म्हणतो आपण, त्याच उन्हाळ्यात
घरट्यातले पक्षी भाजून जळून जातात. अशा प्रकारची उदाहरणं देऊन ते म्हणतात, हा देव वेगळा आणि तो देव वेगळा, लक्षात घ्या. तुमच्या देवाचं त्या विश्वाच्या देवापुढे काही चालणार नाही. हे जे आहे ग्रेट माइंड्स थिंक अलाइक म्हणू आपण, तर तो निबंध जरूर वाचायला पाहिजे असं ही टेनिसनची कविता वाचल्यावर वाटतं. मॅन हर लास्ट वर्क, निसर्गाचं हे अगदी शेवटचं वर्क, कृती आहे. म्हणजे आता माणूस हाच याच्यापेक्षा प्रगत काही स्पीसीज निर्माणच होणार नाही. इतकं सीम सो फेअर, इतकी मनमोहक आणि स्प्लेंडेड पर्पज इन हिज आईज, की त्याच्या डोळ्यामध्ये भव्य आकांक्षा. हू बिल्ट हिम फेन्स ऑफ फ्रूटलेस प्रेयर, आणि त्यानं आपल्या प्रार्थना पसरल्या, कशा होत्या त्या, निष्फळ. त्याला असं वाटलं गॉड वॉज लव्ह इन डीड अँड लव्ह क्रिएशन्स फायनल लॉ. त्यानं त्या विंटरवर म्हणजे गोठलेल्या आकाशावर त्या आपल्या प्रार्थना उभारल्या, निष्फळ प्रार्थनांचे देव्हारे उभारले. तर आपण खरं म्हणजे ऑनेस्ट डाऊट याच्यावरच श्रद्धा ठेवली पाहिजे. पण हे सगळं विज्ञान झाल्यावर शेवटी मात्र तो म्हणतो की मी बालकच आहे, भय आणि शंका यांच्या जाळ्यात फसलेला मी बालक आहे. आणि मला वाटतं 90% लोकांची तरी हीच अवस्था असेल. कितीही विज्ञान मानलं तरी वैयक्तिक सुखदुःखांना विज्ञान हे औषध किंवा उतारा असू शकत नाही. त्यामुळं शेवटी 90% माणसं याच बाजूला वळतात. दॅट ब्लाइंड क्लॅमर मेड मी वाईज. हा सगळा माझ्या मनामध्ये जो कल्लोळ झाला त्यानं मला शहाणं केलं. आणि मग रडणाऱ्या बालकानं जाणलं की त्याचा पिता जवळ आहे. मग त्याच्या निराशेवर धर्मानं छाया धरली. तो म्हणतो की मला असं वाटलं की शेवटी देवानं टाकलेलं नाहीये मला, तो माझा बाप आहे. आणि मग या श्रद्धेच्या आधारावर मी जगायला लागलो. हा शेवट सगळ्यांना पटेल असं नाहीये, पण टेनिसननं तो केलेला आहे. तर आता ही त्याला लोकप्रिय करणारी कविता आपण पाहिली. पुढची कविता अगदी वेगळ्या प्रकारची आहे. त्यानं लेडी ऑफ शॅलॉट नावाची दीर्घ कविता लिहिली आहे. ही कविता थोडीशी स्लीपिंग ब्युटी, स्नो व्हाईट आपण ज्या परीकथा वाचतो तशा प्रकारची आहे, पण परीकथा नाहीये, त्याच्या पलीकडे जाणारी आहे. की एक केमलॉट नावाचा किल्ला आहे किंग आर्थरचा, त्याच्याजवळ बेट आहे आणि त्या किल्ल्यात त्या प्रासाद आहे. त्या प्रासादाच्या मनोऱ्यामध्ये ही सुंदर स्त्री आहे, एकटी आहे. काय करते? विणकाम करते मागावर, बाहेर अजिबात जात नाही. तिला बाहेरचं जग कसं दिसतं तर तिच्या समोर आरसा आहे. त्या आरशामध्ये तिला बाहेरच्या जगाचं प्रतिबिंब दिसतं आणि ते प्रतिबिंब बघून तिनं विणकाम करायचंय हे तिचं भागधेय आहे. जर तिनं बाहेर पाऊल टाकणं राहिलं, खिडकीतून बाहेर जरी पाहिलं तरी तिला एक शाप आहे की मग ती मरणार. आता इथं हे नाही विचारायचं असं का वगैरे, हे असं आहे. मध्ययुगातली ही कथा आहे. अर्थातच तिला कंटाळा आलेला आहे, दुःख वाटतंय. आय एम हाफ सिक ऑफ शॅडोज, नको वाटे जगबिंब सावल्यांचे, असं तिला वाटतंय. ती कंटाळलेली या चित्रामध्ये दिसतीच आहे, पण इलाज नाहीये. तिनं हेच काम करायचंय, समोर आरशात बाहेरचं जग बघायचं आणि ते विणायचं. आणि तिला काय दिसतं त्यातले फक्त 4 ओळी मी घेतल्यात, अतिशय चित्रदर्शी ओळी आहेत. ऑन आयदर साइड, नदीच्या दोन्ही काठाला. म्हणजे जसं ती वर्णन वाचल्यानंतर आपल्याला ही औदुंबर कविता आठवेल, ते जसं ग्राफिक वर्णन आहे. आईल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो आहे, तसंच हे वर्णन आहे. बार्लीचं शेत, राईचं,
मधून वाहणारा नदीचा प्रवाह आणि वर तो टॉवर. किंवा माडगुळकरांचं सुद्धा ते गाणं जे आहे, त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, गवत उंच दाट, आंब्याचे झाड एक वाकडे. अशा पद्धतीनं जे ते ग्राफिक वर्णन आहे तसं हे सगळं वर्णन आहे. पण एकदा जे घडू नये ते घडले. तिला समोरच्या आरशामध्ये लॅन्सलॉट सरदार दिसला आणि तिचा संयम ढळला. ती त्या लॅन्सलॉट वर इतकी आसक्त झाली की मग ती खिडकीपाशी गेली आणि तिनं बाहेर पाहिलं. त्या क्षणाला काय झालं, तिचं जे ते वस्त्र विणण्याचं जाळं होतं ते बाहेर पडलं. आरशाला तडे गेले, क्रॅक्ड, फुटला आरसा. आणि तिला कळलं, लेडी ऑफ शॅलॉटला कर्स इज अपॉन मी, शाप आलेला आहे. मग ती खाली उतरली, एक नाव घेतली तिनं आणि त्या नावेतून ती पुढं जायला लागली. जाताना ती गात होती, Before she reached upon the tide, the first house by the waterside, singing in her song she died. गाणं गात गात ती मरण पावली. आणि नाव कुठं पोचली? लॅन्सलॉटच्या राजवाड्याजवळ. त्याला काही माहितीच नाही. मग लोकांनी तिचं सौंदर्य पाहिल्यानंतर तिला उचललं, तिला फुलांनी वगैरे सजवलं आणि शेवटच्या वेळी की कुणाला काही कळे नाही कोण कुठून आली. आणि सगळ्यांनी एवढं मात्र केलं की ऑल द नाईट्स ॲट केमलॉट दे क्रॉस्ड देम्स. त्यांना भीती वाटली. एक सुंदर तरुणी आपली नदीतनं गात येते आणि मरून जाते. आणि तो लॅन्सलॉट, त्याला तर काहीच कळलं नाही की त्याच्यामुळं त्याच्यासाठी हे घडलं. त्यानं फक्त एवढंच नोंदवलं, शी हॅज अ लवली फेस, गॉड इन हिज मर्सी सेंड हर ग्रेस, द लेडी ऑफ शॅलॉट. अशी ही कथा ही या दीर्घ कवितेमध्ये टेनिसननं अतिशय सुंदर शब्दात रंगवली आहे. मग याचा अर्थ काय? अर्थात कवितेला अर्थ असलाच पाहिजे असं नाही. आणि सध्याच्या क्रिटिसिझमच्या, समीक्षेच्या नव्या काय म्हणू आपण सिद्धांतनाप्रमाणे, आफ्टर इट इज रिटन अँड फिनिश्ड इट इज द रीडर्स जॉब ऑर इट इज द रीडर्स प्रॉपर्टी. मग त्यामुळं टीकाकारांनी बऱ्याच प्रकारे त्याचं अर्थनिर्णय केलंय. व्हिक्टोरियन युग होतं ते आणि स्त्रीवाद नुकताच जन्मायला लागलेला होता. त्यामुळं काही जण असं म्हणाले की याचा अर्थ ही जी लेडी शॅलॉट आहे ही बाहेर पडली आणि त्यामुळं हे असं झालं. बरं, लक्ष्मण रेषा आपल्या संस्कृतीच्या दृष्टीनं पाहायचं तर ओलांडली तिनं, म्हणून असं घडलं. पण दुसऱ्या बाजूला काही जण म्हणाले नाही, पण त्याला असंही दाखवायचं असेल की आजची स्त्रीची बघा अशी अवस्था आहे की जर ती बाहेर पडली तर तिचा नाश होतो. हा पण अर्थ येऊ शकतो. पुढं काही जणांनी असं म्हटलं की कला आणि जीवन, कला आणि समाज यांच्यात अंतर असतं. हे जे विणकाम आहे ही कला आहे. ती कला मिनारामध्ये बसून, ती मनोऱ्यामध्ये बसून पूर्ण करते. ते अंतर गेलं की कलेचं महत्व तरी जातं किंवा कलावंतही नष्ट होतो. कलावंतानं आपल्या विश्वात राहायला पाहिजे असा एकाने सिद्धांत मांडला. हॅरॉल्ड ब्लूम सारख्या समीक्षकांनी असं म्हटलं की कलावंत हा एकांतातच जास्त साधना करू शकतो. प्रत्यक्ष जीवनात उडी घेतली की त्याचे परिणाम त्याच्या कलेवर ॲडव्हर्स, दुर्दैवी होतात. कला संपून जाते. त्याच्या क्रिएटिव्हिटी, निर्मितीची ती मृत्यूघंटा असते. तत्वज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर असाही प्रश्न आपण विचारू शकतो, सत्य कुठं आहे? बाहेर आहे का आरशात आहे का विणकामात आहे? तिन्ही सारखं आहे हे मान्य आहे, पण मग सॉलिड सत्य कुठलं?
जर मायमेसिसचा सिद्धांत प्लेटोनं मांडला तो पाहिला तर मग सत्य कुठं आहे. आणि अर्थात हे शोधायचा प्रयत्न करत असतो आपण आणि आपल्याला माहितीये की ते सापडणार नाहीये, पण तरी तो प्रयत्न करणं हेच पूर्णत्वाचं लक्षण असतं. तर अशी ती लेडी शॅलॉट कविता मोहून टाकणारी, भारून टाकणारी कविता आहे. नववर्षाच्या स्वागताची ही कविता काय फार मोठ्या काव्यगुणांची नाहीये, पण बऱ्याच देशात 31 डिसेंबरला ती उत्साहानं गायली जाते. कारण त्यानं चांगलं स्वप्न रंगवलंय की जे काही ओल्ड आहे, वाईट आहे ते सगळं जाऊ दे, चांगलं नवीन काहीतरी येऊ दे, हॅपी बेल्स असू देत. आणि अर्थात आपणही म्हणत होतो गेल्या वर्षी हे 2020 एकदाच जाऊ दे, पुन्हा तेच म्हणायची वेळ आहे, तिसरी लाट न येता हे वर्ष जाऊ दे. रिंग आउट द डार्कनेस ऑफ द लँड, रिंग आउट द करोना, रिंग इन द क्राइस्ट दॅट इज टू बी. ख्रिस्त जसा यायला हवा तसा येऊ दे, असं त्यानं शेवटी म्हटले. ही खूप गाजलेली कविता आहे. होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड. एक सरदाराची पत्नी योद्ध्याची वाट बघत होती, नवरा अजून युद्धावरून आला नाही. तो न येता लोकांनी त्याचं शव आणलं आणि ते पाहिल्यावर ती केवळ हतबुद्ध झाली, डोळ्यात पाणी सुद्धा नाही. तेव्हा सगळे लोक म्हणाले, अरे ती रडली पाहिजे नाहीतर मरेल. खूप प्रयत्न केले. एकाने तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं वस्त्र बाजूला केलं आणि त्याची स्तुती केली, बघ गेला हा नवरा, काही परिणाम नाही. त्याच्या शौर्याचं वर्णन केलं, काही परिणाम नाही. तेव्हा एक 90 वर्षाची दासी पुढे आली. 90 का महत्वाचं? नॉलेज कम्स, विजडम लिंगर्स. वयाबरोबर शहाणपण येण्याची शक्यता असते. तिने काय केलं, फक्त हिज चाइल्ड अपॉन हर नी. कसं सर्वनामांचा वापर केला, चाइल्ड दोघांचं आहे, पण कवी म्हणतो त्याचं मूल तिनं तिच्या मांडीवर ठेवलं. याचा अर्थ तिला जाणीव करून दिली, हे त्याचं मूल आहे, ह्याच्यात तू त्याला पहा. आणि खरोखरच तसं सिद्ध झालं. उन्हाळ्यातल्या वादळी पावसासारखं तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि ती म्हणाली, स्वीट माय चाइल्ड, आय लिव्ह फॉर दी. बाळा तुझ्यासाठी मला जगायला पाहिजे. सुंदर मानसशास्त्र दाखवणारी कविता आहे. सप्रेस्ड सॉरो किल्स हे दाखवणारी. युलिसिस ही कविता, युलिसिस म्हणजे ओडिसियस, तो आपल्या युद्धावरून परत आल्यानंतर खरं म्हणजे त्यानं तिथं जगावं, पण तसं न होता तो परत जाणार म्हणतो, इथं थांबणार नाही म्हणतो. हे त्यांनी होमरच्या काव्यामध्ये बदल केलाय टेनिसननी, कारण त्याला दाखवायचंय लढाऊ माणूस कसा असतो. फार वेळ नसल्यामुळं आपण फक्त महत्वाच्या त्यातल्या ओळी पाहूया की तो म्हणतो, मला ते न पाहिलेलं विश्व खुणावतंय. जे म्हणतो आपण सितारों से आगे जहां और भी है, असं म्हणून युलिसिस निघून जातोय. टिथोनस मध्ये इच्छा मरणाची थीम आहे असं म्हणायला हरकत नाही. या टिथोनसनं उषा देवतेशी लग्न केलं. तिनं त्याला वर दिला की तू अमर होशील, पण तरुण हो राहशील नाही सांगितलं. आणि त्यामुळं या टिथोनसला म्हातारपण आलं आणि तो मरत नव्हता. म्हणून त्यानं म्हटलंय, मला मरण दे, तू माझ्या योग्यतेची नाहीस, तुझी योग्यता महान आहे, तू मला फक्त डिपार्टेस्ट दाय टीयर्स ऑन माय चीक. पुन्हा एकदा प्रोनाउन्सचा वापर बघा, सर्वनाम. तुझे अश्रू माझ्या गालावर ठेवून तू निघून जातेस, त्यापेक्षा मला मरण दे. आणि आज समारोपाचं सत्र आहे, तर ही समारोपाची कविता आपण वाचूया. त्यानं आपल्या मुलाला हेलनला सांगितलं होतं की ही कविता कुठल्याही आवृत्तीमध्ये शेवटी ठेव. क्रॉसिंग द बार. हा बार म्हणजे सँड बार आहे, म्हणजे समुद्र आणि जमीन यांच्यामध्ये वाळूचा असलेला पट्टा.
त्यानंतर 3 वर्षांनी टेनिसन मरण पावला, पण त्या 3 वर्षात त्याला मृत्यूची चाहूल लागलेली होती. आणि मोजक्या शब्दात त्यानं वर्णन केलंय, सनसेट अँड इव्हनिंग स्टार, सूर्यास्त आणि सायंतारा, आणि माझ्यासाठी एक साध. तर मे देअर बी नो मॉर्निंग ऑफ द बार व्हेन आय पुट आउट टू सी. मी सागराकडे जाताना या सँड बारवर शोकाची धून नसावी. समुद्राला भरती आहे. आणि या सगळ्या ज्या ओळी आहेत, जर ह्या आपल्याशी म्हणून पाहिल्या तर आपल्याला असं वाटेल की ते लाटांचं चलन असल्यासारख्या या ओळींचं चलन आहे, शॉर्ट लॉंग अशा. सच अ टाईड ॲज मूव्हिंग सीम्स अस्लीप. म्हणजे टेनिसनचे अनोमोटोपोइया, ॲलिटरेशन हे सगळे गुण त्याच्यामध्ये दिसत आहेत. त्याचा अनुवाद करायचा झाला तर तो असा होईल की भरती अशी भरलेली भारलेली की हालचाल ही निद्राधीन, नीरव आणि फेनहीन, आवाज नाही, फेस नाही, की या अथांगातून माणूस पुन्हा वर येऊ शकेल का. आणि मग संध्याकाळचा प्रकाश, ट्वायलाइट अँड इव्हनिंग बेल अँड आफ्टर दॅट द डार्क. संधी प्रकाश आहे, सायंकाळच्या घंटांचा नाद होतोय, याच्यानंतर अंधार पसरेल. आणि मग मे देअर बी फेअरवेल व्हेन आय एम्बार्क. मी जाताना मग माझ्या प्रस्थानाच्या वेळेला वियोगाची व्यथा असू नये. इथं मला मृत्यूकडे पाहणाऱ्या अनेकांचे दृष्टिकोन विचारार्थ ठेवावेसे वाटले, की समाधानानं समाधी घेणारे ज्ञानेश्वर किंवा मृत्यू माहीत झाल्यावर शांतपणे सामोरे जाणारे विवेकानंद, हे तर विभूती होत्या. पण सामान्य माणसं सुद्धा काही वेळा, की कबीराच्या दोह्यामध्ये कळ्या म्हणतात, माळी आला, फुललेल्या कळ्या निवडतोय, आपली पण वेळ येणार आहे बरं का उद्या. हा जो मृत्यूचा स्वीकार, सावरकरांनी तसाच मृत्यूचा स्वीकार केला. यू आर अनंतमूर्तींचं उदाहरण मी अशासाठी घेतलंय की काही वेळा मृत्यू समोर आल्यानंतर जन्मभर जपलेले आपले विश्वास आणि श्रद्धा नष्ट होतात. नष्ट होतात म्हणजे अनंतमूर्ती अत्यंत परंपरा विरोधी होते. पण उमा कुलकर्णींनी आपल्या आत्मचरित्रामध्ये अनंतमूर्तींचा जो अनुभव दिलाय तो असा आहे की शेवटच्या काळात अनंतमूर्ती वेदघोषाच्या कॅसेट्स लावत होते आणि चंदनाची चिता आपल्यासाठी असावी असं त्यांनी प्रकट केलं होतं. म्हणजे मृत्यूच्या दर्शनानं किती वेगवेगळे परिणाम माणसाच्या विचारामध्ये दिसून येतात, एवढंच मला इथं सांगायचंय. जी ए कुलकर्णींचा सुंदर उतारा मला असं वाटतं आपण जरूर वाचायला हवा. सीमा ओलांडून पलीकडे जाण्याची वेळ येत आहे. मी काही भव्य दिव्य निर्माण केलेलं नाही. माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झालाय. पण माझ्यासाठी लहान दिंडी उघडणाऱ्या द्वारपालानं क्षणभर का होईना मी माझा स्वतःचा एक लहान तारा पाहिलाय. माझे हात रिकामे दिसले तरी ते रिते नाहीत. त्यांच्या बोटांना मरव्याचा वास लागलेला आहे. लाल डोळ्यांचा एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने व विश्वासाने उतरला आहे. मी क्षुद्र याचक नाही, धुळीने माखलेल्या पण रोख पावलांनी, हे महत्वाचं, रोख पावलांनी मी येत आहे. कारण टेनिसन अशाच पद्धतीनं आविष्कार करतोय म्हणून मी हा उतारा वाचला. शेवटच्या भागात टेनिसन म्हणतोय, त्यांना आधी म्हटलं होतं, द पायलट हॅज बीन ऑन बोर्ड ऑल द व्हाईल. माझ्या सर्व प्रवासामध्ये हा पायलट माझ्या बरोबर होता. बट इन द डार्क आय हॅव नॉट सीन हिम. अंधारात दिसला नाही. तर या शेवटच्या ओळी अशा आहेत, दो फ्रॉम आउट अवर बोन ऑफ टाइम अँड प्लेस, TP कॅपिटल आहे, काल आणि अवकाश यांच्या सीमारेषांच्या पलीकडं, द फ्लड मे बेअर मी फार. पुढे हा महाप्रवाह मला दूरवर नेईल. पण तो म्हणतो, आय होप टू सी माय पायलट फेस टू फेस. म्हणजे हा जो टोन आहे तो मला जीएनच्या मधल्यासारखा वाटतो, की मला मृत्यूच्या डोळ्याला डोळा भिडवायचा आहे. ते धैर्य माझ्यात आहे. व्हेन आय हॅव क्रॉस्ड द बार, एकदा हा सँड बार ओलांडून मला हा महाप्रवाह घेऊन जाईल. तो दूरवर नेणार आहे, फार
हवे त्यावेळेला मी माझ्या कर्णधाराला समोरासमोर पाहीन, असं त्यांनी शेवटी म्हटलंय. तर माझा अत्यंत आवडता कवी असल्यामुळं त्याच्या काही कवितांचा जाता जाता निर्देश करून मी त्याचं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि या मालिकेला आपण दिलेला प्रतिसाद हा मला ती पुढे चालू ठेवायला धैर्य देत राहिला. कारण हा विषय गर्दीचा नाहीये, हा विषय दर्दींचा आहे. आणि दर्दी म्हणजे जे कलाकृतीमधला दर्द जाणतात ते दर्दी. असे आपण सर्व आहात म्हणून मला हे आपल्या समोर मांडण्याचं धैर्य झालं आणि ते मांडण्याचं साहस मी केलं. आणि त्याला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.